माईक माईक चल तर चला राईटच उलट आहे गाडी. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 359वा दिवस आहे. तर चला आज बाहेर निघायचं आहे. तर निघू आता बाहेर, कारण थांबलेलं आहे तिथं. राईटच उलट आहे गाडी. चला आपण आलो साऊथ सिटी टेकडीवर. थंडी लय का चले वाटर थंडी. तर आपण आलो वरती रेग्युलर जागी आपल्या. पण एवढं आहे, 1 महिना झाला पूर्ण झाडाचा पालच चालला गेला पूर्ण. पहिले पूर्ण जंगल दिसत होतं, आता पूर्ण मोकळच झालं. अंधार आहे तिकडं, पण किती थंडी वाटत होती. बघा इकडं सिटी त्याच्यामुळं, आणि तिकडं बघा जंगल असल्यामुळं. हे बघ, पण इकडे थंडी नाही. तर चला शॉर्ट घातली का? बॅग बिग भरून ठेवली, तुम्ही फोनच नाही उचलले. मी ते शूज घालायला बाहेर आलो तसंच. मग आला कसं मग तिथं तू? नाही मी तसंच बाहेर आलो. तुम्हाला किती उठल्यापासून फोन करू लागलं, मला वाटलं काय झालं काय नाही. थंडी जास्त वाजू राहिली. हातपाय काढावं का नाही काढावं समजत नाही. ना अप्पर राहून देऊ, नंतर काढू. थोडंसं बॉडी गरम होऊन देऊ, मग नंतर अप्पर काढू. तर आता पूर्ण बॉडी थंड होऊन जाईल. पहिले वॉर्म अप करू. इंडियामध्ये खरंच आपल्या इकडे नाही डायरेक्ट, तिकडं पण नाही माणूस. इकडचं खरं ना नाही तसं घरी बसून पैसा पाठवले. नॅशनल मेडलिस्ट खायला भाकर नाही त्यांना. नंबर गेली डायरेक्ट. आपल्या पण 2 गव्हर्नमेंट देत नाही जीएसटी. तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट. आता थोडंसं उजेड पण पडला आता. तर आज आपण आलो टेकडीवर. तर आज आपण करणार हिल ट्रेनिंग. तर चला चला आता वॉर्मअप झाला आणि आता बॉडी गरम केली थोडीशी. तर आता जॉगिंगला तर इथं पर्याय नाही आपल्या इथं. तर आपण इथून इन आउट वर्कआउटपासून, म्हणजे स्टेप वर्कआउट असतो ना, इन आउट स्टेप एक वर्कआउट असतो. स्टेप वर्कआउटपासून सुरुवात करू आपण, कारण की इथं जॉगिंगला तर जागा नाही आपल्या इथं. दरवेळेस आपण जसं करतो सर. तर चला आपली स्टेप खाली आहे, तर खाली जाऊ पहिले.
इन आउट वर्कआउट खाली आपला. दरवेळेस इथंच मारतो आपण. चले पटकन चल. या इथं मारतो आपण दरवेळेस. तर इथं मारू आपण इन आउट वर्कआउट. चला. तर 3 सेट झाले आपले इन आउटचे म्हणजे स्टेप वर्कआउटचे. तर चला हे याने काय होतं पाय फ्री झाले आपले. आता काय करू दुसरा वर्कआउट काय आपला हिल ट्रेनिंगचा ते बघू. चला तर वरती जाऊ आपण. आता झालं. तर चला वर आलो होतो आपण. इथून काय करायचं जॉगिंग करायची आपल्याला खाली. तर तुम्हाला दाखवतो सीन कोणता आहे. यो खाली दरवेळेस आपण करतो. इथून रनिंग करत वरती यायचं परत खाली जायचं. तर चला सामान ते इथं ठेव. चला मागच्या वेळेस आपण इथं आलो तेव्हा पूर्ण हिरवगार होतं.
हा लगेच पाणी सीन कसा आहे हा तर आपण याचा वर्कआउट केला याने काय होतं माहिती का आपण रनिंग करताना आपली बॉडी बॅलन्स राहतं ना ह्या अशा जागेने बॉडी बॅलन्स तयार होतं कारण सरळ तर आपण रनिंग करतो आणि खालीवरती असलं ना ते पूर्ण बॉडी मॅनेज करून पळायला लागतं ह्याने आपली स्टेबिलिटी वाढते आपण जसं रनिंग करतो तसं तर चला हा वर्कआउट झाला कम्प्लीट आता पुढचा वर्कआउट काय ते बघू तर करण गेला वरती सामान आणायला ते काय सामान आपण इथं आणून ठेवू कारण की तिकडं लई जण आहे माईक मोबाईल सगळं तिथं आहे वरती तर इथं आणून ठेवलं ना तर आपल्या नजर समोर असतं कधी पण बाहेर गेले वर्कआउटला सामान विमान ठेवत जाण्यात चोरी जायची शक्यता लई असती मागच्याच आपली स्किपिंग चोरीला गेली तर चला आता वरतून मारले आता इथून हे चढ आहे बघा चढाव ह्यानी काय होतं माहिती का आपल्या रनिंगमध्ये बॅलन्स तयार होतं रनिंग करणार सरळ तर रनिंग कोणी करतं पण हार्ड सरफेस केला ना असा चढ आणि खाली उतार यांनी काय होतं आपली स्ट्रेंथ पॉवर वाढती आणि आपल्या मांड्या मजबूत होत्या पायामध्ये ताकद येते त्याच्यामुळे रनिंग करताना आपलं कधी पाय गळत नाही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू माईक चल तर चला चला पटकन जेव्हा पहिला बसत असेल पुरा हेच बुक करत असेल डायरेक्ट आलीच चर्चाची
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज आपण केलं हिल ट्रेनिंग. हिल ट्रेनिंग मध्ये पहिले आपण स्टेप वर्कआउट केला, त्याच्यानंतर आपण हिल ट्रेनिंग मारली, चढ मारला. चढांनी काय बेनिफिट होते काय नाही ते सगळं बघितलं आज आपण. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपू. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय. आता निघू घरी. आज हिल ट्रेनिंग केली ती आपण इथं. तर इथं 2-3 प्रकारे हिल ट्रेनिंग करायची. आपण एकच केलं यावेळेस, कारण की काल परवापासून आपण पाय थोडे जाम झालते म्हणून आपण जास्त काय वर्कआउट नाही केलं इथं. कारण कालच आपण सर्किट ट्रेनिंग केली शॉर्टमध्ये. आज परत हार्ड वर्कआउट म्हणलं ना तर हे होतं, त्यामुळे काल लाईट केला आज लाईट केला. तर चला निघू खाली. आता पहिले पूर्ण हिरवं झालं, आता पूर्ण वाळून गेले पाला. नाही तर परत इथून एवढं दिसत नव्हतं, एवढं हिरवं झाडं होते. आता हे पावसाळ्यापर्यंत असं राहील. मला घ्या ना हे पण व्हिडिओ टाकला. अरे वा